छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवनिर्वाचित नगरसेवक सदस्य म्हणून महापौर व उपमहापौर पदाचा निवडणुकीची प्रक्रिया येत्या 10 फेब्रुवारी रोजी होणार असून यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पीठासन अधिकारी म्हणून असणार आहेत। गेल्या 10 वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2025-26 पार पडल्या। 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली आणि महानगरपालिकेला नवीन सदस्याची बॉडी मिळाली, परंतु अद्यापही गटनेत्या निवड आणि सत्ताधारी पक्षांकडून हालचाली मंदगतीने सुरू असल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया रखडल्यासारखी झाली। येत्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर महापौर निवडणूक संपन्न होणार आहे। विभागीय आयुक्त यांनी 27 जानेवारी रोजी एक पत्र काढून निवड प्रक्रिया पार पाडण्याचे आदेशित केले। त्यानुसार येत्या 10 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पीठासन अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर निवड प्रक्रिया महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात होणार आहे। यावेळी सत्ताधारी पक्षाकडून 2 उपमहापौर म्हणून निवड करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। अंतर्गत गटबाजी आणि सदस्याची मागणी खातर अशी निवड होणार असल्याचं बोललं जातंय।